हॅलो स्टुडंट्स, तर बघा पार्टिकल फिजिक्सच्या सिरीजचं हे लास्ट लेक्चर आहे. म्हणजेच या लेक्चरनंतर आपला न्यूक्लिअर आणि पार्टिकलचा पार्ट कंप्लीट होऊन जाईल, जो की मॅन्डेटरी असेल महाराष्ट्र स्टेट एक्झामसाठी. त्यापैकी जवळपास मी 95% सिलेबस तुमचा कव्हर केला आहे. 95% काय म्हणते मी, कारण की मी जेवढं शिकवलं त्याहीपेक्षा बाहेर एखादा प्रश्न येऊ शकतो, एखादा प्रश्न त्याच्यापेक्षा बाहेरचा येऊ शकतो. कारण काय सिलेबसला बाउंडेशन आहेत काय नाही. न्यूक्लिअरमध्ये तुम्हाला एक लेटेस्टवाला प्रश्न विचारू शकतात, आहे त्या सिलेबसवर प्रश्न विचारू शकतात. पण शक्यतो एवढी गॅरंटी आहे की तुम्ही जर मी शिकवलेले सगळेचे सगळे 24 लेक्चर व्यवस्थित केले तर तुम्ही 10 पैकी 9 क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करू शकता. 10 पैकी 9 क्वेश्चन्स हे शुअरली अटेम्प्ट करू शकता. शेवटच्या प्रश्नामध्ये थोडंफार मागे पुढे होऊ शकतं, कारण की तो क्वेश्चन सिलेबसच्या पॉईंटशी धरूनच असेल असं गरजेचं नाही. ओके, तर बघा या लेक्चरमध्ये आपण बघू आता क्वार्क मॉडेल. या लेक्चरमध्ये आपण पाहू क्वार्क मॉडेल. या लेक्चरमध्ये क्वार्क मॉडेल डिस्कस केल्यानंतर आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स घेऊ की या टॉपिकवर असोसिएटेड PYQमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. बघा काय आहे पहिला टॉपिक या लेक्चरचा, क्वार्क मॉडेल. क्वार्क मॉडेल. तर बघा आपल्याला माहिती आहे की हायड्रॉन्स पार्टिकल्सची जसे की न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे जे पार्टिकल्स आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे हे काहीतरी चार्ज कंपोजिशनपासून बनलेले आहेत. तर क्वार्क्स म्हणजे काय, तर क्वार्क्स हे पार्टिकल्स आहे ज्यांच्या कंपोजिशनपासून हायड्रॉन्स बनलेले आहेत. क्वार्क्स आर द पार्टिकल्स फ्रॉम विच hadrons are made. Hadrons are made up. क्वार्क्स हे असे पार्टिकल्स आहेत ज्यांच्यापासून हायड्रॉन्स पार्टिकल्स जे जसं आपण बघितले फंडामेंटल पार्टिकल 2 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात, इलेक्ट्रॉन्स आणि हायड्रॉन्स. तर त्यापैकी जे हायड्रॉन्स आहेत तर ते हायड्रॉन्स या क्वार्क्सपासून बनलेले आहेत. क्वार्क्स काय करतात, तर फ्रॅक्शनल चार्ज कंटेन करतात. क्वार्क्स जे आहेत क्वार्क्स काय करतात, क्वार्क्स कंटेन फ्रॅक्शनल चार्ज. कारण 12th मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये एक पॉईंट दिला आहे की नेचरमध्ये असणारा टोटल चार्ज कसा आहे, क्वांटाइज्ड, म्हणजे तो इलेक्ट्रॉनचा इंटिजर मल्टिपल आहे. पण क्वार्क जे आहे ते क्वार्क हे कसे पार्टिकल्स आहे ज्याच्यामध्ये फ्रॅक्शनल चार्ज असतो. फ्रॅक्शनल म्हणजे +2/3e आणि -1/3e असा फ्रॅक्शनल चार्ज कॅरी आउट करतात क्वार्क्स. +1/3 आणि -1/3 +2/3 आणि -1/3 एवढा फ्रॅक्शनल चार्ज काय करतात, क्वार्क्स कॅरी आउट करतात. क्वार्क्सचं इंटरॅक्शन पोटेन्शियल जे, आता क्वार्क्सबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन बुक्समध्ये दिलेली नाही कारण क्वार्क्सचा करंट रिसर्चचा टॉपिक आहे. त्यामुळे मी जे काही 2-3 पॉईंट तुम्हाला लिहून देईन तेवढेच पॉईंट तुम्ही क्वार्क्सबद्दल लक्षात ठेवायचे. जास्त खूप सारं गुगल करायचं बसायची नाही या गोष्टी. कारण की काय, क्वार्क्स मॉडेल ह्या आतापर्यंत पूर्ण कंप्लीट झालेला टॉपिक नाही आहे. याच्यावर तुम्हाला नवीन लेटेस्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या दिसतील ज्या कुठल्या टेक्स्टबुकमध्ये असतील असं गरजेचं आहे का, नाही का, कारण की इतकी टेक्निकच फॉर्म झालेली आहे आतापर्यंत. अशी टेक्निक की क्वार्क्सवर असणारा फ्रॅक्शनल चार्ज आतापर्यंत आपण कॅल्क्युलेट करू शकू अशी टेक्निकच डेव्हलप नाही. त्यामुळे क्वार्क मॉडेलमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय आणि जे 10-15 मिनिटच्या पुढच्या डिस्कशनमध्ये सांगेल बस तेवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या, बाकी क्वार्कबद्दल जास्त डोकं लावायचं नाही. ओके, क्वार्कचं जे इंटरॅक्शन पोटेन्शियल आहे, इंटरॅक्शन पोटेन्शियल ऑफ क्वार्क इंटरॅक्शन, क्वार्क इंटरॅक्शन पोटेन्शियल ऑफ क्वार्क इंटरॅक्शन हे अज्युम केलं जातं की या फॉर्मचं इथे कसं काहीतरी आहे, V of r = -a/r + br, -a/r + br. या टाईपचं इंटरॅक्शन पोटेन्शियल क्वार्क इंटरॅक्शनमध्ये असतं असं अझम्पशन आहे. असं काय अझम्पशन आहे, ॲक्च्युअलमध्ये कोणी मेजर केलं का हे नाही, ॲक्च्युअलमध्ये कोणी जाऊन मेजर केलं का हे नाही केलं. क्वार्क्स हे 6 टाईपचे असतात. क्वार्क्स जे आहेत हे 6 टाईप्सचे, 6 किंवा 8 टाईप्सचे. मग आपण 6 आणि 8 म्हटल्यापेक्षा क्वार्क्स आर ऑफ डिफरंट टाईप्स आपण काय लिहू, क्वार्क्स आर ऑफ डिफरंट टाईप्स. डिफरंट टाईप्सच्या क्वार्क्समध्ये बघा पहिला क्वार्कचा टाईप आहे अप क्वार्क, जो युनि डिनोट केला जातो त्याला काय म्हणायचं, अप क्वार्क. यू म्हणजे अप क्वार्क. सेकंड आहे डी म्हणजे काय, डाऊन क्वार्क. यू म्हणजे अप क्वार्क
टी मीन्स डाऊन कॉर्क. 3 नंबर आहे सी. सी म्हणजे चार्म कॉर्क. चार्म कॉर्क. त्यानंतर 4 सी चार्म कॉर्क, तर येस आहे स्ट्रेंज कॉर्क. स्ट्रेंज कॉर्क. 5 नंबर बघा यू डी सी यस. सी चार्म यस स्ट्रेंज. त्यानंतर टी स्मॉल टी. टी मीन्स टॉप. टॉप कॉर्क. 6 नंबर बी. बी याला बॉटम म्हणतात, कधी कधी ब्युटी सुद्धा म्हणतात. बॉटम और ब्यूटी कॉर्क. टॉप और ब्यूटी कॉर्क. बी बॉटम और ब्यूटी कॉर्क. आणि हा जो टॉप आहे या टॉपला कधी कधी ट्रूथ सुद्धा म्हणतात. हा जो टॉप कॉर्क याला कधी कधी ट्रूथ सुद्धा म्हणतात. टीने डिनोट केला जातो किंवा हा असा टाऊने सुद्धा डिनोट केलेला असू शकतो. हा बीने डिनोट केलेला असेल किंवा कधी कधी बीटाने सुद्धा डिनोट केलेला असतो. बीटाने सुद्धा डिनोट केलेला असतो. तर त्यामध्ये त्याचं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. यामध्ये जास्त कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. त्यापैकी आता बघा हे झाले कॉर्कचे टाईप्स. आता सिंगलेट डबलेटमध्ये अच्छा हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहे, ते क्वेश्चन्स आपण नंतर घेऊ. तर यामध्ये बघा हा जो आहे कोणता अप आणि डाऊन यू आणि डी हे ॲज अ डबलेट ऑकर होतात नेचरमध्ये. याची जी एक डबलेट फॅमिली हा काय हे दोन आहेत डबलेट. डबलेट म्हणजे हे टुगेदरली फॉर्म होतात. त्यानंतर उरलेले जेवढे सर्व आहे जसं की चार्म झाला हा कसा आहे हा पण सिंगलेट आहे. स्ट्रेंज हा पण सिंगलेट आहे. त्यानंतर टॉप और ट्रूथ हा पण सिंगलेट आहे. बॉटम और ब्युटी हा पण कसा आहे सिंगलेट. म्हणजे अप आणि डाऊन हे दोनच कॉर्क्स कंपोजिशनमध्ये ऑकर होतात जे ॲज अ डबलेट फॅमिली म्हणून ऑकर होतात. बाकीचे सर्वचे सर्व कॉर्क्स कसे आहेत सिंगलेट आहेत. सगळेचे सगळे कॉर्क्स कसे आहेत सिंगलेट आहे. आता सिंगलेट आणि डबलेट लिहिण्यामागचा रिझन काय. सिंगलेट आणि डबलेट लिहिण्यामागचा रिझन काय तर आपल्याला माहिती आहे की कुठल्याही एखाद्या फॅमिलीचा जो आय नंबर असतो आयसोस्पिन तो कसा कॅल्क्युलेट करतो आपण तर ट्वाईस आय प्लस 1 इज इक्वल टू मल्टिप्लिसिटी. या फॉर्म्युल्यानुसार आपण हा स्ट्रेंज क्वांटम नंबर स्ट्रेंज नाही हा काय आयसोस्पिन क्वांटम नंबर कॅल्क्युलेट करतो. तर आयसोस्पिन क्वांटम नंबरची जी व्हॅल्यू आहे ती यू आणि डी फॅमिलीसाठी काय मिळेल मग यू आणि डी ची मल्टिप्लिसिटी आहे 2. तर हा काय मिळेल ट्वाईस आय प्लस 1 इज इक्वल टू 2 which is implies that twice I is equal to 1 which is implies that I is equal to 1/2. I is equal to 1/2 कोणासाठी तर अप आणि डाऊन. अप आणि डाऊन या कॉर्कचा आयसोस्पिन काय आहे 1/2. अप आणि डाऊन कॉर्कचा आयसोस्पिनची व्हॅल्यू काय झाली मग 1/2. आणि उरले जेवढे असतील सगळे त्यांच्या आयसोस्पिनची व्हॅल्यू काय 0. आयसोस्पिनची व्हॅल्यू 0 कोणाकोणासाठी मग तो तुमचा चार्म असो स्ट्रेंज असो टॉर्क असो किंवा बी असो टाईम असो किंवा बी असो या सर्वांसाठी आयसोस्पिन काय 0. आणि अप आणि डाऊनसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू आहे हाफ. आयसोस्पिनची व्हॅल्यू आहे हाफ. त्यानंतर यांच्यावर असणारा चार्ज कॉर्क पार्टिक्युलर असणारा जो फ्रॅक्शनल चार्ज आहे तो फ्रॅक्शनल चार्ज बघा सी यू आणि टी म्हणजे कट लक्षात ठेवायचं. सी यू आणि टी हे जे 3 कॉर्क्स आहेत सी यू आणि टी या 3 कॉर्क्सवर असणारा चार्ज आहे प्लस 2/3 ई प्लस सी यू टी म्हणजे सी नुसार चार्म यू अप आणि टी ट्रूथ और टॉप. ट्रूथ किंवा यालाच काय म्हणतात टॉप. तर लक्षात कसं ठेवायचं की सी यू टी ह्या कट माहिती आहे तुम्हाला. तर कट या कंपोजिशनमध्ये असणारे जे काही 3 लेटर्स आहे तर 3 लेटर्सच्या करस्पॉन्डिंग जे काही इनिशियल्स आहे सीच्या करस्पॉन्डिंग चार्म यूच्या करस्पॉन्डिंग अप आणि टीच्या करस्पॉन्डिंग ट्रूथ और टीच्या करस्पॉन्डिंग टॉप हे कंटेन करतात प्लस 2/3 चार्ज. आणि रिमेनिंग जे आहेत तर रिमेनिंग वर असतो -1/3 चार्ज. रिमेनिंग वर असतो -1/3 चार्ज. रिमेनिंग कॉर्क्स जे आहेत त्यांच्याकडे किती असतो चार्ज -1/3. आणि हात बघितलं आपण काय केमिकल कंपोजिशन म्हटल्यापेक्षा आयसोस्पिन आणि आय3 कंपोनंट. मग बघा अप कॉर्क जो आहे अप कॉर्कचा आय आणि I3 काय मिळेल. अप कॉर्कचा आयसोस्पिन आपण आता सांगितलं काय हाफ. अप म्हटल्यानंतर I3 कंपोनंट काय मिळेल हाफच मिळेल. अप म्हटल्यानंतर I3 कंपोनंट काय मिळेल हाफ. डाऊन जो आहे तर डाऊनचा आय आणि I3 काय मिळेल बघा I3
आयची व्हॅल्यू काय दोन्हीच्या आय सेम असतो फॅमिलीसाठी आणि I3 काय मिळेल मग याचा -1/3. रिमेनिंग बाकीचे सर्व जे मग तो सी असो, तो ट्रूथ असो, तो स्ट्रेंज असो, ट्रूथ असो, स्ट्रेंज असो किंवा तो बॉटम असो, या सर्वांसाठी I3 ची व्हॅल्यू काय असेल 0 0. I3 ची व्हॅल्यू काय असेल 0 0. तर हा या पेजवर असणारा डेटा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या पेजवरचा डेटा काय, हा डेटा इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हा डेटा लक्षात असेल तर तुमचे भरपूर सारे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. जर तुम्हाला हा डेटा लक्षात असेल तर तुमचे खूप सारे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. त्यानंतर आणखी लक्षात ठेवायचा आहे हा डेटा जो मी तुम्हाला टेबलर फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करून देतो. हा जो डेटा मी जो तुम्हाला टेबलर फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करून देतो, इकडे या टेबलवर लिहिणार आपण इकडे कॉर्क्स कोणता आहे तर, आणि आडव्या साईडला लिहिणार कॉर्कच्या प्रॉपर्टीज. तर कॉर्कच्या प्रॉपर्टीजमध्ये 6 कॉलम करायचे. हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, 4 नंबरचा कॉलम आणि हा 1 2 3 4 5 आणि आणखी एक पाहिजेत कारण आपल्याकडे 6 कॉर्क्स आहेत म्हणून हा 6 नंबरचा कॉलम आणि एक काढायचा इकडे असा जो काय करेल सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करेल. ओके, हा टेबल पण काढायचा आहे. बघा इकडे आहे तुमच्या प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज आहेत खाली आणि कॉर्क्स आहेत इकडे. तर कॉर्क्स कोणकोणते आहेत आपल्याकडे आहे अप कॉर्क, डाऊन कॉर्क, अप कॉर्क, डाऊन कॉर्क, स्ट्रेंज कॉर्क, ट्रूथ और टाइम कॉर्क, बॉटम और ब्युटी कॉर्क आणि चार्म कॉर्क. तर प्रॉपर्टीजमध्ये प्रत्येक याच्यावर कॉर्कवर असणारा चार्ज घेणार आपण. बघा अप कॉर्कवरचा चार्ज किती सांगितला आपण 2/3 E, डाऊनवरचा -1/3 E, CUT. बघा सी वर असणारा चार्ज पण मग असेल 2/3 E, U वर पण 2/3 आणि T वर पण काय असेल 2/3 E. रिमेनिंग वर असेल -1/3 E. रिमेनिंग वर असेल -1/3 E. बॅरियॉन नंबर जो आहे, बॅरियॉन नंबर, तर बॅरियॉन नंबर असतो 1/3. प्रत्येक कॉर्कचा बॅरियॉन नंबरची व्हॅल्यू आहे 1/3. प्रत्येक कॉर्क जो असेल तर प्रत्येक कॉर्कची बॅरियॉन नंबरची व्हॅल्यू किती आहे 1/3. आयसोस्पिन आयसोस्पिन अप कॉर्कचा आयसोस्पिन हा डाऊनचा आयसोस्पिन आहे, पण बाकी सर्वांचे आयसोस्पिन काय आहेत मग 0. बाकी सर्वांचे आयसोस्पिन काय 0. I3 जो आहे अप कॉर्कचा I3 आहे 1/2, डाऊनचा I3 -1/2, बाकी सर्व यांचे I3 पण काय आहेत 0 आहेत. बाकी सर्व यांचे I3 पण काय आहेत 0. स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर जो येस, तो स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर फक्त स्ट्रेंज कॉर्कसाठी -1 असतो, बाकी सर्वांसाठी त्याची व्हॅल्यू आहे 0. बाकी सर्वांसाठी त्याची व्हॅल्यू काय आहेत 0 आहे. स्ट्रेंजनेस क्वांटम नंबर. चार्म क्वांटम नंबर जो आहे, चार्म क्वांटम नंबरची व्हॅल्यू C साठी 1 आहे, बाकी सर्वांसाठी 0 आहे. चार्म क्वांटम नंबरची C साठी व्हॅल्यू 1 आहे, बाकी सर्वांसाठी 0 आहे. ब्युटी क्वांटम नंबर जो आहे बीटा, त्याची व्हॅल्यू फक्त ब्युटी कॉर्कसाठी -1 आहे, बाकी सर्व यांच्यासाठी काय 0 आहे, बाकी सर्वांसाठी काय 0. तर हा जो टेबल आहे, हा टेबल तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं मस्ट आहे. हा ब्युटी झाल्यानंतर एक टाइम रिव्हर्सल पण ट्रूथ पण आहे, तर ट्रूथची व्हॅल्यू T साठी 1 असते, बाकी सर्वांसाठी 0 असते, बाकी सर्वांसाठी 0 असते. तर हा जो टेबल तुम्हाला यावर दिसतोय, हा टेबल व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून व्यवस्थितपणे नोट करून घ्या. हा व्हिडिओ पॉज करून काय करा, व्यवस्थित नोट करून घ्या, कारण हा टेबल महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतर आता कॉर्क कंपोजिशनमध्ये जे जेलमन सिग्मा रिलेशन असतं ते काय असतं, Q = असतो I3 प्लस B प्लस S प्लस बीटा प्लस C प्लस टॉप अपॉन 2. हे काय मॉडिफाईड जेलमन सिग्मा रिलेशन, मॉडिफाईड जेलमन निशिजमा रिलेशन फॉर क्वार्क मॉडेल, फॉर क्वार्क मॉडेल, फॉर क्वार्क मॉडेल.
त्यानंतर याच्यासाठी महत्त्वाचा पॉईंट काय आहे की नेचरमध्ये आतापर्यंत फक्त यू डी आणि एस कॉर्कच सापडलेले आहेत. यू डी आणि एस हे तीनच कॉर्क काय आहेत तर आपण स्टडिंग करतो. हे जे 3 कॉर्क आहे यांचाच काय करतो आपण स्टडी करत असतो. मग बाकीचे सगळे जे हायड्रॉन्स आहेत ते सगळे हायड्रॉन्स याच्यापासूनच बनलेले आहेत. अप डाऊन आणि एस स्ट्रेंज या 3 कॉर्कपासूनच काय झाले तर ऑल हायड्रॉन्स आर मेड. ऑल hadrons आर अप डाऊन आणि स्ट्रेंज हे 3च कॉर्क आहेत ज्यांचा आपण स्टडी करणार आहे. आणि त्या 3 कॉर्कपासूनच सगळेचे सगळे हायड्रॉन्स हे बनलेले आहेत. सगळेचे सगळे हायड्रॉन्स हे बनलेले आहेत. कॉर्कबद्दल एवढी जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली बस एवढीच इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. आणि ही जे 2 टेबल्स मी आता काढणार समोर तेवढं टेबल बस. त्याच्यानंतर तुम्हाला कॉर्कबद्दल जास्त इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याची गरजच नाही. जास्त इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याची गरज नाही. कॉर्क कंपोजिशन आपण पाहणार एकदा बोसॉन फॅमिलीसाठी आणि एकदा मेसॉनसाठी आणि एकदा बॅरियॉनसाठी. तर कॉर्क कंपोजिशन फॉर मेसॉन्स काय आहे. क्वार्क कंपोजिशन फॉर बोसॉन किंवा मेसॉन म्हणून आपण बोसॉन्स म्हटल्यापेक्षा मेसॉन म्हणून. क्वार्क कंपोजिशन फॉर मेसॉन्स. आता आपल्यामध्ये मेसॉन्स हे 8 आहेत. मेसॉन्स 8 आहेत. 3 पायॉन्स 2 के मेसॉन्स तर के मेसॉन्स अँटी पार्टिकल्स आणि 1 एटा. तर मेसॉनसाठी बॅरियॉन नंबरची व्हॅल्यू काय आहेत 0. मेसॉनसाठी बॅरियॉन नंबर काय आहे 0 आहे. मेसॉनसाठी बॅरियॉन नंबर 0 आहे. आता बॅरियॉन नंबर 0 असण्यासाठी मस्ट कंडिशन एक आपल्याला एक कॉर्क लागेल आणि एक त्याचा अँटी कॉर्क. कॉर्क आणि अँटी कॉर्क काय कारण कॉर्कचा बॅरियॉन नंबर असेल 1/3 अँटी कॉर्कचा बॅरियॉन नंबर -1/3 म्हणजे 1/3 प्लस -1/3 याची व्हॅल्यू काय मिळेल 0. म्हणजे मेसॉन्स जे आहेत तर मेसॉन्स हे एक कॉर्क आणि एक अँटी कॉर्कच्या कंपोजिशनपासून बनलेले असतील. ही यावरून क्लिअर झालं की मेसॉन्स जे आहेत ते मेसॉन्स एक बॅरियॉन एक कॉर्क आणि एक अँटी कॉर्क या दोन्ही कंपोजिशनपासून बनलेले आहेत. त्यानंतर जे कॉर्क कंपोजिशन आहे फॉर बॅरियॉन कॉर्क कंपोजिशनसाठी बॅरियॉन नंबरची व्हॅल्यू जी आहे बॅरियॉन नंबरची व्हॅल्यू असते 1. आता बॅरियॉन नंबर 1 असण्यासाठी आपल्याला 3 कॉर्क असणं गरजेचे आहेत. क्यू 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 3 कॉर्क असतील तेव्हा काय होईल पहिल्या कॉर्कचा बॅरियॉन नंबर 1/3 दुसऱ्याचा बॅरियॉन नंबर 1/3 आणि तिसऱ्याचा बॅरियॉन नंबर 1/3 असा मिळून तुम्हाला टोटल बॅरियॉन नंबर काय मिळेल 1 मिळेल. म्हणजे बॅरियॉन्स जे आहेत तर बॅरियॉन्स तुम्हाला यावरून सरळ कळेल की बॅरियॉन्स कोणताही बॅरियॉन असो तर तो बॅरियॉन्स हा 3 कॉर्क कंपोजिशनपासून बनलेला असेल. आणि जो मेसॉन आहे तर तो मेसॉन एक कॉर्क आणि एक अँटीकॉर्क दोन्हीच्या कंपोजिशनपासून बनलेला असेल. आता आपण बघू की आपल्याकडे जे काही मेसॉन्स आहे त्या मेसॉनचं कॉम्बिनेशन कोणत्या कोणत्या कॉर्कपासून बनलेलं आहे त्यांच्या प्रॉपर्टीज बॅरियॉनचं कॉम्बिनेशन आणि ते कोणकोणत्या कंपोजिशनपासून बनलेले आहेत ते मी काढतो नेक्स्ट स्लाईडवर. आता इथे पण टेबल ड्रॉ करायचं आपल्याला. इथे पण काय करायचं आहे टेबल ड्रॉ करायचं आहे. बघा इकडे असेल पार्टिकल इथपर्यंत काढतोय. इथे असेल पार्टिकलचा चार्ज. यामध्ये असेल पार्टिकलचा आयसोस्पिन. इथे असेल त्या पार्टिकलचा थर्ड कंपोनंट ऑफ आयसोस्पिन. इथे असेल त्या पार्टिकलचा स्ट्रेंज क्वांटम नंबर S. आणि लास्टला असेल त्याचं कॉर्क कंपोजिशन. लास्ट कॉलममध्ये असेल कॉर्क कंपोजिशन. ओके. तर बघा पार्टिकल्स कोणकोणते आहेत आपल्याकडे मेसॉन्स हे आहे मेसॉन्ससाठी. हे कोणासाठी आहे मेसॉन्ससाठी आपल्याकडे पार्टिकल कोणते मेसॉन्स आपल्याकडे पाय प्लस पाय 0 पाय मायनस हे झाले 3 मेसॉन्स. त्यानंतर के प्लस K0 के प्लसचा अँटी पार्टिकल के मायनस K0चा अँटी पार्टिकल K0 बार आणि त्यानंतर आहे इटा 0 त्यानंतर इटा 0. तर हे एवढे आपल्याकडे काय आहेत कॉर्क्स आहेत. याला काय करतो मी व्यवस्थित लिहितोय. व्यवस्थित म्हणजे थोडं मोकळं लिहितोय. हा झाला पाय मायनस हा मिळेल के प्लस K0 के मायनस K0 बार आणि इटा 0. हे काय आहेत आपल्याकडे असणारे मेसॉन्स आहेत. हे काय आहेत 8 1 2 3 4 5 6 7 8 3 4 7 आणि 8 काय आहेत मेसॉन्स. प्रत्येक मेसॉनवरचा चार्ज याच्यावर बघा चार्ज किती आहे 1 याच्यावर चार्ज 0 याच्यावर चार्ज -1 याच्यावर चार्ज +1 याच्यावरचा चार्ज 0 याच्यावरचा चार्ज -1 याच्यावर चार्ज 0 आणि याच्यावरचा चार्ज
0, याच्यावरचा चार्ज 0. त्यानंतर आयसोस्पिन बघा, आयसोस्पिन ट्रिपलेट फॅमिलीसाठी 1 असतो, म्हणजे याचा आयसोस्पिन 1, याचा आयसोस्पिन 1, याचा आयसोस्पिन 1, यांच्या आयसोस्पिन आहे हाफ हाफ. आयसोस्पिन पार्टिकल आणि अँटीपार्टिकलसाठी सेम असतो आणि याचा आयसोस्पिन आहे 0. त्यानंतर असतो थर्ड कंपोनंट ऑफ आयसोस्पिन. आता थर्ड कंपोनंट आहे पाय प्लससाठी आयसोस्पिनचा थर्ड कंपोनंट 1, पाय 0साठी 0 आणि पाय मायनससाठी -1. के प्लससाठी 1/2, के 0साठी -1/2. थर्ड कंपोनंट स्पिन आणि आयसोस्पिन म्हणजे पार्टिकल अँटीपार्टिकलसाठी चेंज होतो. के प्लससाठी जर हाफ आहे तर के मायनससाठी काय मिळेल मग -1. पण के 0साठी जर का -1 होतं तर के 0 बारसाठी काय मिळेल +1. याच्यासाठी हा काय 0च आहे, हा काय 0च आहे. त्याच्यानंतर मग स्ट्रेंज क्वांटम नंबर. स्ट्रेंज क्वांटम नंबर आपल्यामध्ये पायॉनसाठी स्ट्रेंज नंबर आहे 0, पायॉनसाठी स्ट्रेंज नंबर 0, कायॉनसाठी स्ट्रेंज नंबरची व्हॅल्यू आहे 1. तर स्ट्रेंज क्वांटम नंबर जर का पार्टिकलसाठी 1 आहे तर अँटीपार्टिकलसाठी काय असेल -1 आणि याचा नंबर आहे 0. मग त्यानंतर इथे असेल क्वार्क कंपोजिशन. क्वार्क कंपोजिशन. तर क्वार्क कंपोजिशन बघा, 1 चार्ज असण्यासाठी आपल्याला एक अप क्वार्क घ्यावं लागेल, कारण अप क्वार्कचा चार्ज काय असेल +2/3 आणि एक डाऊनचा कॉम्प्लेक्स म्हटल्यापेक्षा अँटीपार्टिकल, कारण अँटीपार्टिकलचा चार्ज डाऊनचा चार्ज जर का -1/3 आहे तर त्याचा बारचा काय मिळेल +1/3. मग हा 2/3 आणि याचा 1/3 असा मिळून काय होईल टोटल चार्ज तुम्हाला ई मिळेल का टोटल चार्ज 1 मिळेल. 0 असण्यासाठी काय असला पाहिजेत, एक असला पाहिजेत अप, एक असला पाहिजेत अप बार, एक असला पाहिजे डाऊन. म्हणजे यामध्ये 2 कॉम्बिनेशन, एक UE बार किंवा डी बार, या दोन्हीच्या कॉम्बिनेशन पासून आपला पाय 0 हा बनत असेल. -1 असण्यासाठी DU बार हे कॉम्बिनेशन गरजेचं आहे. डाऊन पाय मायनससाठी कॉम्बिनेशन काय बनेल क्वार्कचं DU बार. के प्लसचा बघा स्ट्रेंज क्वांटम नंबर 1, एस साठी स्ट्रेंज क्वांटम नंबरची व्हॅल्यू असते -1, मग एसचा बार घेतला म्हणजे +1 मिळेल, चार्ज पण काय +1, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला US बार. सिमिलरली 0 असण्यासाठी काय मिळेल मग DS बार, US बार आणि DS बार. त्यानंतर के मायनस साठी काय स्ट्रेंज क्वांटम नंबरची व्हॅल्यू -1, म्हणजे हा काय मिळेल तुम्हाला SU बार, हा काय बनेल SU बार आणि हा काय बनेल SD बार, SU बार आणि SD बार. आणि याच्यासाठी सगळं 0 मग याच्यासाठी 0 असण्यासाठी हा बनेल DD बार, SS बार आणि U बार, DD बार, SS बार आणि U बार. म्हणजे इटा 0 हा जो पार्टिकल्स आहे मेसॉन, तर तो D बार, SS बार और U बार यापैकी कोणत्याही एखादा चार्ज कॉम्बिनेशन पासून बनलेला असेल, यापैकी कोणत्या एखाद्या चार्ज कॉम्बिनेशन पासून क्वार्क कॉम्बिनेशन पासून तो बनलेला असेल. ओके. नंतरचं क्वार्क कंपोजिशन आहे कोणासाठी तर बॅरियॉनसाठी. नंतरचं क्वार्क कंपोजिशन आहे बॅरियॉनसाठी. तर याचाही टेबल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. पहिल्याच्यामध्ये असतील पार्टिकल पहिल्या रो मध्ये, दुसऱ्यामध्ये असेल त्यांचा चार्ज, तिसऱ्यामध्ये असेल त्यांचा आयसोस्पिन, चौथ्यामध्ये असेल त्याचा थर्ड कंपोनंट, पाचव्यामध्ये असेल त्याचा स्ट्रेंज क्वांटम नंबर आणि लास्ट कॉलममध्ये असेल त्यांचा क्वार्क कंपोजिशन. लास्टमध्ये असेल त्याचं क्वार्क कंपोजिशन आणि हा इकडे त्यांना सेपरेट करणारा कॉलम. तर बघा इथे असतील पार्टिकलचा चार्ज, पार्टिकलचा आयसोस्पिन, थर्ड कंपोनंट ऑफ आयसोस्पिन, स्ट्रेंज क्वांटम नंबर आणि क्वार्क कंपोजिशन. हे कोणासाठी आहे तर हे आहे बॅरियॉनसाठी. कोणापासून आहे बॅरियॉनसाठी. आता बॅरियॉन्समध्ये कोणकोणते पार्टिकल्स आहेत तर त्यापैकी महत्त्वाचं आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन, नंतर सिग्मा प्लस, सिग्मा 0, सिग्मा मायनस, कास्केड मायनस, कास्केड 0 आणि लॅम्बडा 0 पाय मायनस, एवढे पार्टिकल्स आहे. बघा प्रोटॉनवरचा चार्ज 1, न्यूट्रॉनचा चार्ज 0, याच्यावरचा चार्ज
1 याच्यावरचा चार्ज 0 यावरचा चार्ज -1 यावरचा चार्ज -1 यावर चार्ज 0 यावर चार्ज 0 यावर चार्ज -1. आयसोस्पिन डबलेट फॅमिलीसाठी आयसोस्पिन असतो 1/2. डबलेटसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू 1/2. ट्रिपलेटसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू 1. हे पण डबलेटसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू 1/2. सिंगलेट म्हणजे याच्यासाठी आयसोस्पिन 0, याच्यासाठी आयसोस्पिन 0. I3 बघा, प्रोटॉनसाठी I3 1/2, न्यूट्रॉनसाठी -1/2. सिग्मा प्लससाठी 1, सिग्मा 0साठी 0, सिग्मा -1 साठी -1. कास्केड मायनससाठी -1/2, कास्केड 0साठी +1/2. ओमेगा 0 साठी 0 आणि याच्यासाठी पण 0. का? कारण सिंगलेट फॅमिलीचे. येस, स्ट्रेंज क्वांटम नंबर जो आहे तर डबलेट फॅमिलीमध्ये असणारा प्रोटॉन न्यूट्रॉनसाठी स्ट्रेंज नंबर आहे 0. सिग्मासाठी त्याची व्हॅल्यू -1. सिग्मासाठी व्हॅल्यू आहे स्ट्रेंजनेस क्वांटम नंबरची -1. कास्केडसाठी ती आहे -2. ओमेगासाठी -1 आणि लॅम्बडासाठी -1 आणि ओमेगासाठी आहे -3. ओमेगासाठी -3. कॉर कंपोजिशन बघा, प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन UUD कॉम्बिनेशन पासून बनलेला आहे. प्रोटॉन UUD पासून बनलेला आहे. न्यूट्रॉन UDD पासून बनलेला आहे. न्यूट्रॉन UDD. सिग्मा प्लस हा बनलेला आहे तुमचा UUS. सिग्मा 0 हा बनलेला आहे तुमचा UDS. सिग्मा मायनस जो आहे तो सिग्मा मायनस बनलेला आहे तुमचा DDS पासून. कास्केड मायनस हा बनलेला तुमचा DSS पासून. DSS हा जो आहे हा बनलेला तुमचा USS पासून. कोणता? कास्केड 0. लॅम्बडा जो आहे हा बनलेला तुमचा UDS पासून. लॅम्बडा जो आहे तो बनलेला UDS पासून. आणि ओमेगा जो आहे ओमेगा मायनस हा बनलेला आहे तुमचा SSS कॉम्बिनेशन पासून. SSS कॉम्बिनेशन पासून. तर हा जो टेबल आहे हा टेबल सुद्धा महत्त्वाचा आहे. हा टेबल पण महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाची क्वांटिटी म्हणजे हे काय की डेल्टा प्लस प्लस वरत असणारा टोटल चार्ज आहे 2. मग याचं कॉर कंपोजिशन मिळते तुम्हाला UUU. याचं कॉर कंपोजिशन मिळते UUU. डेल प्लस जो याच्यावरचा चार्ज आहे Q इज इक्वल टू 1. तर याचं कॉम्बिनेशन मिळते तुम्हाला UUD. डेल मायनस याच्यावरचा चार्ज आहे तुमचा डेल 0 आहे ना. डेल 0 वरचा चार्ज आहे 0. मग चार्ज 0 असण्यासाठी याचं कॉम्बिनेशन मिळते तुम्हाला UDD. आणि चौथी क्वांटिटी असते डेल मायनस, तर याच्यावरचा चार्ज आहे -1. सो इथे मिळेल तुम्हाला DDD. इथे मिळेल DDD. ही सुद्धा काय इम्पॉर्टंट. ही सुद्धा काय आहे इम्पॉर्टंट. हे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर बस ह्या स्लाइड्समध्ये मी मागच्या 10 स्लाइड्समध्ये जे काही एक्सप्लेन केलं ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कशाची असोसिएटेड क्वार्क मॉडेलच्या. इथून स्टार्ट झालेले आहे, त्याला व्यवस्थित पॉज करून नोट करून लिहायचं आहे. आणि एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. क्वार्क मॉडेलच्या एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एवढ्या. आता बघू आपण की ह्या पार्टिकल फिजिक्सच्या सेक्शन्सवर नेटमध्ये सेट आणि गेटमध्ये प्रिव्हियस इयरला कसे क्वेश्चन विचारलेले ते. तर बघा, पहिला क्वेश्चन हा जो आहे हा क्वेश्चन आहे तुमचा सेट 2020चा. हा जो आहे हा सेट 20 मधला क्वेश्चन आहे. सेट 20 बघा, सेट 20 मध्ये क्वेश्चन्समध्ये काय विचारलेलं होतं की ॲज पर द न्यूक्लियर स्टॅबिलिटी रूल द फॉलोइंग न्यूक्लियर डिके जो दिलेला तुम्हाला लिथियम 3,5 इज कन्वर्टेड इंटू हेलियम 2,4 प्लस प्रोटॉन कॅन बी पॉसिबल बिकॉज. हे न्यूक्लियर डिके पॉसिबल आहे नेचरमध्ये. का? तर रिझन दिलेलं आहे की द मास ऑफ लिथियम 5 इज स्मॉलर दॅन द सम ऑफ मासेस ऑफ हेलियम 4 अँड फॉस्फरस. जर मास इन्सिडेंट पार्टिकलचा मास स्मॉलर असेल तर ही रिॲक्शन नेचरमध्ये पॉसिबल होईल का? शक्यच नाही. द स्पिन ऑफ लिथियम 5 इज लेस दॅन द सम ऑफ स्पिन ऑफ हेलियम 4 प्लस प्रोटॉन. हे पण पॉसिबल आहे का? नाही. द मास ऑफ लिथियम 5 इज ग्रेटर दॅन द सम ऑफ मासेस ऑफ हेलियम 4 प्लस प्रोटॉन. येस. मग ही जी रिॲक्शन आहे कोणती? लिथियम 5 इज कन्वर्टेड इंटू हेलियम 4 प्लस प्रोटॉन. हेलियम 4 प्लस प्रोटॉन. तर मास जे आहे कोणाचं? लिथियमचं हे ग्रेटर आहे दॅन द सम ऑफ मास ऑफ हेलियम प्लस मास ऑफ प्रोटॉनपेक्षा मोठं आहे. म्हणून ही जी रिॲक्शन आहे नेचरमध्ये अलाउड आहे. मग या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर काय तुमचा? त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर आहे तुमचा ऑप्शन सी. ही रिॲक्शन नेचरमध्ये अलाउड काय आहे? तर मास ऑफ लिथियम 5 इज ग्रेटर दॅन द सम ऑफ मासेस ऑफ हेलियम 4 आणि प्रोटॉन. याचं मास जे या दोन्हीच्या मासेसपेक्षा कसंही जास्त आहे म्हणून ही रिॲक्शन नेचरमध्ये पॉसिबल आहे. हे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन हा जो आहे द फॉलोइंग न्यूक्लियर डिके इज अलाउड इज नॉट अलाउड. हा आय थिंक सेट 2021चा क्वेश्चन आहे. चेक करून घ्यायचा 21चा 20चा एकदा बघून घ्यायचा
दिलेलं आहे की फॉलोइंग न्यूक्लियर रिएक्शन, सगळ्यात पहिले चेक करायचं की रिएक्शन अलाउड आहे की नाही आहे. जर असेल बघा, नॉट अलाउड, नॉट अलाउड, नॉट अलाउड वाले 3 ऑप्शन आहे आणि अलाउड वाले एकच ऑप्शन आहे. मग आता आपल्याला चेक करायचं की यस ही रिएक्शन अलाउड आहे की नाही. आपण चेक करू, आपण ही रिएक्शन अलाउड आहे की नाही. बघा, रिएक्शन अलाउड आहे की नाही चेक करण्यासाठी काय करायला लागतं आपल्याला, क्यू कन्झर्वेशन बघावं लागतो. एकचा क्यू कन्झर्वेशन चेक करायचा, एक बॅरियॉन नंबर कन्झर्वेशन चेक करायचा आणि एक लेप्टॉन नंबर कन्झर्वेशन चेक करायचा. रिएक्शन बघा काय तुमची, पाय प्लस प्लस नायट्रोजन न्यूट्रॉन इज कन्वर्टेड इनटू सिग्मा 0 लॅम्बडा 0 प्लस के प्लस. याच्यावरचा चार्ज +1, याच्यावरचा चार्ज 0, याच्यावरचा चार्ज 0, याच्यावरचा चार्ज +1. यस, चार्ज इज कन्झर्व्ड, चार काय कन्झर्व्ड. बॅरियॉन नंबर, बॅरियॉन नंबरमध्ये हा बॅरियॉन आहे का नाही, हा काय मेसॉन, हा बॅरियॉन नंबर 0, हा बॅरियॉन आहे का, यस हा बॅरियॉन आहे. हा बॅरियॉन आहे का, यस आहे. हा बॅरियॉन आहे का, नाही. बॅरियॉन नंबर पण कन्झर्व्ड. ही काही लेप्टॉन नाही, हा एकही काय नाही आहे लेप्टॉन. सगळ्यांसाठी लेप्टॉन नंबरची व्हॅल्यू काय असेल 0 0 0. सगळ्यांसाठी लेप्टॉन नंबरची व्हॅल्यू काय असेल 0 0 0. मग आता आपल्याला माहिती आहे की नेचरमध्ये अशी रिॲक्शन की ज्या रिॲक्शनमध्ये क्यू बी आणि एल कन्झर्व्ड आहे, म्हणजे अशी रिॲक्शन ज्या रिॲक्शनमध्ये डेल्टा क्यू 0 आहे, लेप्टॉन नंबर कन्झर्व्ड आहे आणि बॅरियॉन नंबर कन्झर्व्ड आहे, तर त्या रिॲक्शन काय असतात, अलाउड असतात. तर त्या रिॲक्शन नेचरमध्ये कशा आहेत, अलाउड आहे. मग या गिवन क्वेश्चनचा आन्सर काय असेल तुमचं, तर ही जी रिॲक्शन दिलेली ही रिॲक्शन कशी आहे, अलाउड. मग याचं ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, ऑप्शन डी. याचा आन्सर कोणतं करेक्ट आहे, ऑप्शन डी. एकदा चेक करून घ्या 2020चा 21चा, पण हा क्वेश्चन शुअरली 2021चा असेल. सेट 2021 मधला क्वेश्चन काय दिलेलं आहे की द फोर्स विच हॅज रेंज अप्रोचिंग इन्फिनिटी, म्हणजे असा फोर्स की ज्या फोर्सची रेंज इन्फायनाईट आहे. आता आपल्याला माहिती आहे इन्फायनाईट रेंजचे दोनच फोर्स, एक ग्रॅव्हिटेशनल आणि दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आणि फोटॉन हा पार्टिकल कशामध्ये इन्व्हॉल्व होतो, तर आपल्याला माहिती फोटॉन हा पार्टिकल इन्व्हॉल्व होतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन्समध्ये. हा गिवन क्वेश्चन जो आहे की जो विचारलेला आहे तुम्हाला यामध्ये की द फोर्स विच हॅज इन्फायनाईट रेंज, इंटरॅक्शन पिरियड एवढा सेकंद आणि मेडिएट फोटॉन, आणि काय करतो फोटॉन मेडिएट करतो, तर तो फोर्स कोणता आहे, मग तर तो फोर्स आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक. तो फोर्स कोणता आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. हा सेट 21 मधला क्वेश्चन आहे, सेट 21च्या एक्झाममध्ये दिलेला क्वेश्चन. त्यानंतर हा पण सेट 21 मधलाच क्वेश्चन आहे. एक मिनिट, हा पण सेट, अरे काय होत आहे, हा पण सेट 21च्या एक्झामचा क्वेश्चन आहे. ह्यामध्ये काय दिलं आहे, द फॉलोइंग पार्टिकल्स के प्लस के मायनस पाय प्लस पाय 0 पाय मायनस के 0, हे जे आपल्यामध्ये सगळेचे सगळे काय आहेत, हे सगळेचे सगळे आहेत मेसॉन्स. हे सगळेचे सगळे काय आहेत, मेसॉन्स. बॅरियॉन्स आहेत का, नाही. क्वार्क्स आहेत का, नाही. इलेक्ट्रॉन्स आहेत का, नाही. काय आहेत मग ते, मेसॉन्स आहे. हा बघा अगदी साधाचा प्रश्न विचारला 2021च्या सेट एक्झाममध्ये. त्याच्यानंतर इथे दिलेले आहे की कन्सिडरिंग यू डी अँड एस क्वार्क्स द क्वार्क कंटेंट ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनसाठी क्वार्क काय आहेत. आता आपल्याला माहिती आहे प्रोटॉनवर चार्ज किती आहे, प्रोटॉनवरचा चार्ज आहे +1 आणि +1 चार्जेससाठी कॉम्बिनेशन काय असतं, तर यू यू डी. प्रोटॉनसाठी कॉम्बिनेशन काय, यू यू डी हा असतो तुमचा प्रोटॉनचा क्वार्क कॉम्बिनेशन, आणि न्यूट्रॉनवरचा चार्ज आहे 0 आणि चार्ज 0 असण्यासाठी कॉम्बिनेशन आहे तुमचं यू डी डी. यू डी 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 हा आहे न्यूट्रॉनचं. मग कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते तुम्हाला असं, तर ऑप्शन नंबर डी मध्ये. कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते, ऑप्शन नंबर डी. आणि तुम्हाला जर आठवत असेल नेक्स्ट 2-4 स्लाईड अगोदरच आपण हा टेबल काढलेला होता, ज्यामध्ये आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे काही कंपोजिशन असतं ते कंपोजिशन काय केलं होतं, प्लॉट केलेलं होतं. ओके, हा सुद्धा आय थिंक हा सेट 2019चा क्वेश्चन आहे. हा जो आहे सेट 2019 वाला क्वेश्चन आहे. त्यानंतर हा जो आहे हा सेट 18 मधला क्वेश्चन आहे. हा जो आहे 18 मधला क्वेश्चन आहे की एनर्जेटिक पार्टिकल्स के मायनस इंटरॅक्ट विथ प्रोटॉन अँड इंड्यूस द फॉलोइंग रिएक्शन. ही खाली रिएक्शन दिलेली अशी, ही रिएक्शन पाहून घ्या काय तर. बाय असाइनिंग स्ट्रेंजनेस नंबर टू द ऑल पार्टिकल्स द इसेन्शियल स्ट्रेंजनेस ऑफ पाय मायनस 6. बघा जर तुम्हाला पाय मायनस पार्टिकलचा स्ट्रेंजनेस माहिती असेल तर तुम्हाला रिॲक्शनच्या बद्दल काहीच घेणं देणं नाही, रिॲक्शन बद्दल काही घेणं देणं का नाही. सरळ सरळ आपल्याला माहिती की पाय मायनस पार्टिकलचा स्ट्रेंजनेस नंबर असतो -3. पाय मायनस पार्टिकल जो आहे तर याचा स्ट्रेंजनेस नंबर एस ची व्हॅल्यू किती आहे, -3. आणि याचं कॉर कंपोजिशन काय असतं, याचं कॉर कंपोजिशन आहे तुमचं यस 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 यस, कारण हा काय आहे, हा आहे तुमचा बॅरियॉन. हा काय आहे, बॅरियॉन. 2-3 स्लाईड अगोदरच आपण याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, आणि जिथे आपण स्ट्रेंजनेस नंबर लिहिलं होतं तिथे मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं होतं की याची व्हॅल्यू लिहून दिलेली होती की ओमेगा मायनस हा जो पार्टिकल याचा स्ट्रेंजनेस नंबर किती आहे, -3. ओके,
तर याला सुद्धा व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचे. त्यानंतर हा वाला क्वेश्चन आहे काय, द फॉलोइंग न्यूक्लियर रिॲक्शन, आणि न्यूक्लियर रिॲक्शन दिलेली ही की पाय प्लस नायट्रोजन इज इक्वल टू K0 प्लस प्रोटॉन is examined on the basis of conservation, law of charge, baryon number, strangeness, third component isospin. It is observed that the reaction cannot be induced due to non-conservation of the. तर यामध्ये सांगितलेले की ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन नेचरमध्ये ऑकर होत नाहीये. तर असं काय आहे की ज्याच्यामुळे ही रिॲक्शन ऑकर होत नाही? अशी कोणती रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शन, असं काय आहे की ज्याच्या फेल्युअर्समुळे ही रिॲक्शन नेचरमध्ये ऑकर होत नाही? हा पण सेट 2018 मधला क्वेश्चन आहे. हा पण कशात मधला क्वेश्चन आहे? 2018चा सेट 18 मधला क्वेश्चन आहे. तर आपण चेक करू अगोदर की रिॲक्शन अलाउड आहे की नाही आहे, आणि अलाउड आहेत कशामुळे नाही आहेत, आणि नाही आहे तर कशामुळे नाही. तर बघा रिॲक्शनमध्ये पहिला आहे पाय प्लस नायट्रोजन न्यूट्रॉन इज कन्वर्टेड इनटू K0 प्लस प्रोटॉन, K0 प्लस प्रोटॉन. तर बघा चार्ज, याच्यावरचा चार्ज +1, याच्यावरचा 0, इकडे हा 0 +1, चार्जचा कन्झर्व आहे यस. बॅरियॉन नंबर, हा बॅरियॉन आहे का नाही, हा बॅरियॉन आहे का यस, हा बॅरियॉन आहे का नाही, हा बॅरियॉन आहे का यस. बॅरियॉन नंबर पण कन्झर्वड आहे. इलेक्ट्रॉन नंबर, एकही इलेक्ट्रॉन नाही आहे तर इलेक्ट्रॉन नंबर पण कसा आहे? कन्झर्वड आहे. म्हणजे ही रिॲक्शन अलाउड आहे. ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन काय अलाउड आहे. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ एवढं तर कळतं यामधून की ज्या ज्या ऑप्शन्समध्ये चार्ज आहे की इट इज ऑब्झर्व दॅट द रिॲक्शन कॅन नॉट बी, खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिले त्यापैकी असं सांगते की खालीलपैकी कोणत्या ऑप्शनच्या अकॉर्डिंग ही रिॲक्शन कन्झर्वड नाही. तर मग चार्ज कन्झर्वड बॅरियन नंबर आणि इलेक्ट्रॉन नंबर. मग ज्या ऑप्शनमध्ये यापैकी एक कॉम्बिनेशन आहे ते ऑप्शन तर तुमचं सरळ सरळ निग्लेक्ट होऊन जाईल. बघा यामध्ये दिलेलं आहे की चार्ज कन्झर्वड नाही आहे, आपण काढलं की चार्ज कन्झर्वड नाही म्हणजे ऑप्शन आहे घ्यायचं करेक्ट नाही. यामध्ये दिलेलं आहे बॅरियन नंबर आणि चार्ज दोन्ही कन्झर्वड आहे म्हणजे हे पण ऑप्शन करेक्ट आहे का नाही. इथे दिलेलं आहे तुम्हाला बॅरियन नंबर, इथे काय दिलेलं आहे बॅरियन नंबर, पण आपल्याला दिसतो की बॅरियन नंबर कन्झर्वड, मग हे पण ऑप्शन आहे का नाही. मग यामध्ये आपल्याला दिलेलं क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असला पाहिजे की स्ट्रेंजनेस नंबर आणि थर्ड कंपाऊंड ऑफ आयसोस्पिन या रिॲक्शनसाठी कन्झर्वड नाही आहे, म्हणून ही रिॲक्शन काय होत नाही आहे, इंड्युस्ड होत नाही, कॅन नॉट बी इंड्युस्ड. तर का नाही इंड्युस्ड होत? कारण की या रिॲक्शनचा स्ट्रेंजनेस नंबर आणि थर्ड कंपोनंट ऑफ आयसोस्पिन हा काय नाही आहे, सॅटिस्फाईड होत नाही. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, पण मी डायरेक्ट काय केलं की 3 लॉ काढले, त्याच्या अकॉर्डिंग ऑप्शन निग्लेक्ट करून सरळ करेक्टवाला ऑप्शनवर पोहोचलो. करेक्टवाला ऑप्शनवर काय झालं पोहोचलो. हा सेट 2018 मधला क्वेश्चन आहे, 2018च्या सेट मधला. त्यानंतर हा जो आहे आय थिंक हा सेट 13 मधला की 15 मधला क्वेश्चन आहे, एकदा चेक करून घ्या. काय दिलेलं यामध्ये, व्हॉट इज द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ आयसोस्पिन आय आणि इट्स झेड कंपोनंट और थर्ड कंपोनंट I3 फॉर द फॉलोइंग सिस्टीम. ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमसाठी आयसोस्पिन आणि I3 कंपोनंट जो आहे तो I3 कंपोनंट आयसोस्पिन काढायचा आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे काय की प्रोटॉन जो आहे तो प्रोटॉन कसा आहे डबलेट आणि पायन्स कसा आहे ट्रिपलेट. प्रोटॉनचा आहे डबलेट आणि हा कसा आहे ट्रिपलेट. तर आयसोस्पिन जो आहे तो आयसोस्पिन आणि I3 कंपोनंट आयसोस्पिन. तर हा जो आहे हा पॉईंट मी तुम्हाला लिहून द्यायचं विसरलो, तर हा पॉईंट बरं झालं क्वेश्चन्समध्ये आला, तर हा लिहून घ्या. काय महत्त्वाचा पॉईंट हा की आयसोस्पिन जो आहे तो व्हेक्टोरियली ॲड होतो. आयसोस्पिन ॲड व्हेक्टोरियली आणि थर्ड कंपोनंट जो आहे I3 तो ॲड होतो स्केलर सारखा, ॲड स्केलरली. तर हा पॉईंट आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट एकदा साईडला लिहून घ्या. आता बघा आपल्याकडे पाय प्लस प्लस प्रोटॉन. तर पाय प्लसचा आयसोस्पिन आपल्याला माहिती आहे काय असतो 1 आणि प्रोटॉनचा आयसोस्पिन काय हाफ. प्रोटॉनचा आयसोस्पिन हाफ. तर मग टोटल आयसोस्पिन जो असेल या कॉम्बिनेशनचा तो असेल तुमचा 1 - हाफ टू 1 + हाफ. 1 - हाफ म्हणजे एक असेल हाफ और 3/2 हाफ और 3/2. म्हणजे ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमसाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू एक तर हाफ असली पाहिजेत किंवा 3/2 असली पाहिजेत. तर बघा आयसोस्पिनची व्हॅल्यू हाफ कशामध्ये दिलेली आहे तुम्हाला, आयसोस्पिनची व्हॅल्यू हाफ दिलेली आहे फक्त लास्ट ऑप्शनमध्येच. आयसोस्पिनची व्हॅल्यू हाफ दिलेली आहे लास्ट ऑप्शनमध्येच. इथे आयसोस्पिनची व्हॅल्यू -1/2, इथे 3/2 आणि इथे 1. एक तर 3/2 असू शकतो किंवा 1/2 असू शकतो. ठीक आहे, म्हणजे आयसोस्पिनवरून आपण डायरेक्ट आन्सर जज करू शकतो का नाही. थर्ड कंपोनंट बघा पाय प्लसचा थर्ड कंपोनंट काय, पाय प्लसचा थर्ड कंपोनंट तुमचा 1 आणि प्रोटॉनचा थर्ड कंपोनंट काय 1/2. याचा थर्ड कंपोनंट काय 1/2. कोणाचा प्रोटॉनचा. प्रोटॉनसाठी थर्ड कंपोनंट आहे सॉरी हा -1 हा काय याचा थर्ड कंपोनंट आहे पाय मायनसचा. अच्छा पाय प्लस नाही हा काय पाय मायनस. हा जो पार्टिकल आहे तो काय
हा जो आहे पाय मायनसचा थर्ड कंपोनंट काय मिळतो मग -1 मायनस प्लस 1 काय मिळेल तुम्हाला हा मिळेल -1/2 हा काय मिळेल मायनस एक मिनिट परत लिहितोय याचा थर्ड कंपोनंट मिळेल तुम्हाला -1 आणि या प्रोटॉनचा थर्ड कंपोनंट मिळेल 1/2 म्हणजे थर्ड कंपोनंट काय मिळाला तुम्हाला -1/2 म्हणजे दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे I is equal to 1/2 I3 is equal to -1/2 किंवा I is equal to 3/2 I3 is equal to -1/2 तर हे वाला जो ऑप्शन दिसते सेकंड मध्ये काढलेलं I is equal to 3/2 I3 is equal to -1/2 हे तुम्हाला दिसते की ऑप्शन बी मध्ये तेच आहे एक्झॅक्टली ऑप्शन बी मध्ये तेच आहे की I3 is equal to -1/2 I is equal to 1/2 मग या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय मग तुमचं ऑप्शन बी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन की द कॉर्क स्ट्रक्चर फॉर डेल्टा प्लस 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 आता आपणच बघितलं की डेल्टा प्लस 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 साठी कॉर्क स्ट्रक्चर काय आहे यू डेल्टा प्लस 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 साठी कॉर्क स्ट्रक्चर काय यू करेक्ट ऑप्शन काय आहे क्वेश्चनचं तर ऑप्शन ए करेक्ट ऑप्शन काय आहे ऑप्शन ए त्यामध्ये नंतर विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स इज अलाउड खालीपैकी कोणती रिॲक्शन अलाउड आहे ते काढायचे खालीपैकी कोणती रिॲक्शन अलाउड आहे ती काढायचे आता बघा इकडे पहिली रिॲक्शन अलाउड असेल का बघा इथे चार्ज बघा याचा चार्ज +1 याचा चार्ज +1 इथे +1 चार्ज कन्झर्व्ड आहे इलेक्ट्रॉन नंबर पण कन्झर्व्ड आहे पण बेरियन नंबर बघा हा बेरियन आहे पण हा बेरियन आहे का नाही हा बेरियन आहे म्हणजे याच्यामध्ये बेरियन नंबर कन्झर्व्ड होत नाही म्हणजे पहिली रिॲक्शन तर अलाउड नाहीच आहे पहिली रिॲक्शन अलाउड आहे का नाही दुसरी रिॲक्शन मध्ये बघा इथे बघा प्रोटॉन दोन्ही बेरियन आहे इकडे हा बेरियन नंबर कन्झर्व्ड आहे इलेक्ट्रॉन नंबर कन्झर्व्ड आहे आणि हा पण बेरियन आहे हा पण बेरियन आहे हा बेरियन नंबर कन्झर्व्ड आहे इलेक्ट्रॉन नंबर कन्झर्व्ड आहे आणि चार्ज सुद्धा कन्झर्व्ड आहे मग ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन काय आहे अलाउड आहे विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज अलाउड 1 खालीलपैकी कोणती रिॲक्शन अलाउड आहे हे विचारलेलं आहे मग आता रिॲक्शन अलाउड 1 मध्ये आता बघा हा बेरियन आहे हा पण बेरियन आहे हा बेरियन नाही हा बेरियन आहे आणि हा पण बेरियन आहे सॉरी लॅम्डा झिरो हा पण बेरियन आहे म्हणजे ही रिॲक्शन अलाउड आहे ही रिॲक्शन काय तुमची अलाउड इथे जर चेक केलं आपण तर इथे चार्ज -1 इथे चार्ज +1 म्हणजे राईट हँड चार्ज 0 इकडे चार्ज 0 नाही होत इकडे चार्ज 0 होते का नाही म्हणजे रिॲक्शन अलाउड नाही त्यानंतर इथे पाय + इकडचा चार्ज 0 इकडचा चार्ज 0 यस इथे पाय मायनस हा बेरियन आहे यस हा बेरियन आहे हा पण बेरियन आहे म्हणजे बेरियन नंबर पण कन्झर्व्ड हा बेरियन आहे का हा बेरियन आहे का नाही इलेक्ट्रॉन नंबर पण कन्झर्व्ड म्हणजे यामध्ये तुम्हाला दिसते की ऑप्शन बी आणि ऑप्शन डी दोन्ही करेक्ट आहे या गिवन क्वेश्चन्समध्ये ऑप्शन बी आणि ऑप्शन डी दोन्ही करेक्ट आहे म्हणजे जेव्हा हा सीटमध्ये प्रश्न विचारला असेल कदाचित हा सीट 2013चा क्वेश्चन आहे तर मग याची तुमचं ऑप्शन बी आणि ऑप्शन डी दोन्ही ऑप्शन्स काय असतील करेक्ट असतील ऑप्शन बी आणि ऑप्शन डी काय असतील दोन्ही करेक्ट दिलेले असेल एकदा चेक करून घ्या ठीक आहे त्यानंतर विचारलेले की द कॉर्क स्ट्रक्चर ऑफ पाय प्लस पार्टिकलचं कॉर्क स्ट्रक्चर काय असेल पाय प्लस पार्टिकलचं कॉर्क स्ट्रक्चर काय असेल आता आपण म्हणतो पाय प्लस म्हटल्यानंतर त्याच्यावर टोटल चार्ज किती आहे पाय प्लस पार्टिकलवर टोटल चार्ज आहे तुमचा +1 पाय प्लसवरचा टोटल चार्ज किती आहे +1 पाय प्लस पार्टिकलवर जर का टोटल चार्ज +1 आहे तर आपल्याला माहिती आहे +1 चार्ज आता पायॉन म्हणजे काय आहे मेसॉन आहे पायॉन कोणता पार्टिकल आहे मेसॉन पायॉन कोणता पार्टिकल आहे मेसॉन आता पायॉनसाठी आपण लिहिले की पायॉनसाठीचं जे काही कॉर्क स्ट्रक्चर आहे ते पायॉनचं जे कॉर्क कंपोजिशन जे काय आहे UD बार आणि तुम्हाला दिसतंय की अरे यामध्ये ऑप्शनच दिलेले नाही आता मे बी लास्ट ऑप्शन UD बारच असेल पाय प्लसचं कॉर्क कॉम्बिनेशन काय UD बार आणि यामध्ये दिलेलं नाही ते पण आय थिंक लास्ट ऑप्शन तेच असेल मग UD बार आता प्रिंटिंगमध्ये कदाचित आला नसेल मग याचा ऑप्शन काय करेक्ट तुमचं ऑप्शन नंबर डी ज्याथे लिहून घ्यायचा UD बार हा पण सेट 2013चाच क्वेश्चन आहे आय थिंक 13 आहे की 14 आहे एकदा चेक करून घ्या बट सेटचाच क्वेश्चन आहे प्रिव्हियस इयरचा हा जो आहे हा गेटचा क्वेश्चन आहे गेट 2019 गेट 2019 यामध्ये विचारलेले कन्सिडरिंग बॅरियन नंबर इलेक्ट्रॉन नंबर कन्झर्वेशन लॉ विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज अलाउड 1 म्हणजे खालीलपैकी कोणत्या रिएक्शनमध्ये इलेक्ट्रॉन आणि बॅरियन कन्झर्व्ड आहे ते विचारलेले आहे बघा पहिल्या रिएक्शनमध्ये हा इलेक्ट्रॉन आहे का नाही हा इलेक्ट्रॉन आहे का नाही हा अँटी इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉन हा अँटी इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन ओके प्रोटॉन हा इलेक्ट्रॉन नाही आहे पायॉन्स हा इलेक्ट्रॉन नाही आहे हा इलेक्ट्रॉन आहे हा पण इलेक्ट्रॉन आहे हा अँटी इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ज्यासाठी -1 ज्यासाठी +1 म्हणजे यामध्ये इलेक्ट्रॉन नंबर कन्झर्व्ड पण बॅरियन नंबर कन्झर्व्ड होत नाही म्हणजे पहिली रिएक्शन काय नॉट अलाउड आहे कशामुळे कारण यामध्ये डेल्टा बी जो आहे
तर डेल्टा बीची व्हॅल्यू काय मिळते नॉन झिरो. कशामध्ये पहिल्या रिॲक्शनमध्ये. सो तुमचं पहिलं ऑप्शन तरी इथेच निग्लेक्ट झालं, म्हणजे ज्यामध्ये बोथ 1 and 2 आहे तर हा ए वाला ऑप्शन इथे निग्लेक्ट झाला, ए वाला ऑप्शन निग्लेक्ट झाला आणि ओनली 1 वाला हा पण काय झाला निग्लेक्ट झाला. मग तुमचं सी आणि डी पैकी ऑप्शन असलं पाहिजेत. आता बघा ई प्लस यामध्ये बेरियॉन आहे का कोणताच, यामध्ये कोणताच बेरियॉन नाही. सो बेरियॉन नंबर तर कन्झर्व झाला. मग इथे बघा हा तुमचा अँटी लेप्टॉन आहे, हा लेप्टॉन आहे, म्हणजे हा -1 + 1 लेप्टॉन नंबर इकडचा 0, हा अँटी लेप्टॉन हा लेप्टॉन, मग याचा -1 + 1 म्हणजे दुसऱ्या रिॲक्शनमध्ये काय आहे तर लेप्टॉन नंबर आणि बेरियॉन नंबर दोन्ही कन्झर्व्ड आहे. सो दिलेल्या रिॲक्शनपैकी फक्त सेकंड वाली रिॲक्शनच काय आहे अलाउड आहे. सेकंड वालीच रिॲक्शन काय आहे अलाउड आहे. सो या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय मग तुमचा ऑप्शन सी की ओनली सेकंड रिॲक्शन इज अलाउड. ओनली सेकंड रिॲक्शन इज अलाउड. हा पण आहे, हा पण गेट आय थिंक गेट 18चा क्वेश्चन आहे. गेट 2018च्या एक्झामचा एकदा चेक करून घ्याला. यामध्ये दिलेलं आहे की इन द डिके μ+ इज कन्वर्टेड इंटू E+ प्लस इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो देन एक्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू काय असली पाहिजे हे विचारलेलं आहे. तर बघा ही रिॲक्शन अलाउड जर असेल तर इकडे बघा लेप्टॉन नंबर कन्झर्वेशनसाठी बघा μ+ जो आहे हा μ+, चा लेप्टॉन नंबर काय आहे μ+ चा लेप्टॉन नंबर मिळेल तुम्हाला -1. E+ चा लेप्टॉन नंबर काय मिळेल, हा लेप्टॉन नंबर जो आहे हा कोणासाठी आहे μ+ आणि E+ साठी हा लेप्टॉन नंबर आहे तुमचा -1. मग हा जो न्यूट्रिनो आहे हा इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो आहे, इलेक्ट्रॉन न्यूट्रिनोसाठी लेप्टॉन नंबरची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला +1. मग राईट हँड साईडला लेप्टॉन नंबरची व्हॅल्यू काय -1, इकडे याची व्हॅल्यू -1, इथे हा +1. मग इथे जो असला पाहिजे पार्टिकल त्याचा लेप्टॉन नंबर काय असला पाहिजे -1, तेव्हाच काय होईल इक्वल होईल. मग इथला -1 हा -1 ह्या दोन्हीची व्हॅल्यू 0 झाली पाहिजेत. म्हणजे जो अननोन पार्टिकल हा एक्स, हे अननोन पार्टिकल एक्सचा लेप्टॉन नंबर किती असला पाहिजे -1. मग अननोन पार्टिकलचा लेप्टॉन नंबर -1 असण्यासाठी तो पार्टिकल काय असणं मस्ट आहे तर तो पार्टिकल अँटी न्यूट्रिनो असणं मस्ट आहे. तो पार्टिकल कसा असणं मस्ट आहे अँटी न्यूट्रिनो. अँटी न्यूट्रिनो असणं मस्ट आहे. अँटी न्यूट्रिनो काय ते दोन दिसतात आपल्याला, एक इलेक्ट्रॉन अँटी न्यूट्रिनो दिसतो आणि म्युऑन अँटी न्यूट्रिनो दिसतो, न्यूट्रॉन अँटी न्यूट्रिनो दिसतो आणि म्युऑन अँटी न्यूट्रिनो. मग यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट असेल तर तुमचं ऑप्शन डी. कोणतं ऑप्शन करेक्ट असेल ऑप्शन डी. का कारण की म्युऑन नंबर सुद्धा मग काय होतो त्या रिॲक्शनचा कन्झर्व होतो. म्युऑन नंबर पण काय होतो कन्झर्व्ड होतो. ओके सो करेक्ट ऑप्शन आहे तुमचं ऑप्शन डी. त्यानंतर ही जी रिॲक्शन आहे इन द न्यूक्लियर रिॲक्शन कार्बन 613 + न्यूट्रिनो नायट्रोजन 713 + एक्स. तर सरळ लॉजिकली तुम्ही कन्झर्वेशन ऑफ बेरियॉन नंबरसाठी इकडे जर हा कन्झर्वेशन ऑफ बेरियॉन नंबर नाही कन्झर्वेशन ऑफ लेप्टॉन नंबर हा जो आहे याचा लेप्टॉन नंबर इकडे +1 आहे तर हा एक्सचा पार्टिकलच असला पाहिजे ज्याचा लेप्टॉन नंबर काय असला पाहिजे +1. तर +1 लेप्टॉन नंबर एक तर इलेक्ट्रॉनचाच असतो. कोणाचा असतो इलेक्ट्रॉनचा. मग सरळ या क्वेश्चनचा ऑप्शन काय इलेक्ट्रॉन. कारण अँटी इलेक्ट्रॉनचा लेप्टॉन नंबर 1 असतो का नाही, पायॉनचा नाही, म्युऑनचा नाही. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. त्यानंतर SU3 म्हणजे कॉर्क मॉडेलमध्ये द ट्रिपलेट मेसॉन्स π+, π0, π-. ही जी ट्रिपलेट फॅमिली या ट्रिपलेट फॅमिलीचा स्ट्रेंजनेस नंबर आणि काय विचारलेलं आहे आयसोस्पिन. तर आपल्याला माहिती आहे ही जे आहेत काय पायॉन्स फॅमिली, तर पायॉन्स फॅमिलीसाठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू आहे 0. म्हणजे तुमचं सरळ ऑप्शन डी आणि ऑप्शन सी तर काय झाला निग्लेक्ट झाला. आणि ट्रिपलेट फॅमिलीसाठी स्ट्रेंजनेसची व्हॅल्यू काय असते ट्रिपलेट फॅमिलीसाठी स्ट्रेंजनेस जो आहे ट्रिपलेट फॅमिलीसाठी स्ट्रेंजनेस 0 आहे या आणि आयसोस्पिन काय 1. सो करेक्ट आन्सर काय मग तुमचं आयसोस्पिन 1 आणि स्ट्रेंजनेस 0. आयसोस्पिन 1 आणि स्ट्रेंजनेस 0 कोणासाठी या पायॉन्सच्या फॅमिलीसाठी. त्यानंतर ही जी न्यूक्लियर डिके आहे की μ+ इज कन्वर्टेड इंटू E+ प्लस गामा फोटॉन इज फॉरबिडन बिकॉज व्हायोलेट्स. हे काय व्हायोलेट करते μ+ इज कन्वर्टेड इंटू E+ प्लस गामा फोटॉन. ही जी रिॲक्शन आहे ही व्हायोलेट होते. तर का व्हायोलेट होते इज व्हायोलेट्स बिकॉज बघा μ+ अँटीलेप्टॉन आहे E+ अँटीलेप्टॉन तर लेप्टॉन नंबर कन्झर्वेशन आहे. सो लेप्टॉन नंबर कन्झर्वेशन हा जो आहे तर हा यामध्ये असू शकत नाही. मुवमेंट टाइम इलेक्ट्रॉन कन्झर्वेशन हे पण ऑप्शन इथे असत नाही. त्यानंतर यामध्ये लेप्टॉन नंबर कन्झर्व्ड आहे, बेरॉन नंबर सुद्धा कन्झर्व्ड आहे. मग हे व्हायोलेट असण्यासाठी लेप्टॉन बेरॉन नंबर कन्झर्वेशन तो ऑब्वियस होऊ शकत नाही. म्हणजे ही जर का रिॲक्शन व्हायोलेट असेलच तर कशामुळे व्हायोलेट असेल अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन. आपण काय केलं आहे की हे रिॲक्शन अलाउड आहे. या रिॲक्शनमध्ये लेप्टॉन नंबर कन्झर्व्ड आहे कॅल्क्युलेट करून बघा आणि बेरॉन नंबर सुद्धा कन्झर्व्ड आहे. मग यामध्ये काय कन्झर्व्ड नसलं पाहिजे तर या रिॲक्शनमध्ये अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड नसेल म्हणूनच ही रिॲक्शन काय असेल फॉरबिडन असेल. ही रिॲक्शन कशी असेल फॉरबिडन असेल. त्यानंतर नेक्स्ट द आयसोस्पिन अँड बॅरियॉन नंबर ऑफ अपकॉर्क. अपकॉर्कचा आयसोस्पिन अँड बॅरियॉन नंबर काय आपल्याला माहिती आहे. अपकॉर्कचा बॅरियॉन नंबर 1/3 आणि आयसोस्पिन काय असतो हाफ. बॅरियॉन नंबर 1/3 आणि आयसोस्पिन हाफ. सो करेक्ट आन्सर काय तुमचं ऑप्शन डी. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. करेक्ट आन्सर काय ऑप्शन डी.
करेक्ट ऑप्शन इज करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. हा सुद्धा आय थिंक GEAT 2012 की 2013चा क्वेश्चन एकदा चेक करून घ्या, जो की असेल तो क्वेश्चन्स असेल. त्यानंतर चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी एक करेक्ट स्टेटमेंट चूज करायचं सांगितलेलं आहे. काय दिलेलं आहे की न्यूट्रॉन इंटरॅक्ट थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन, पॉसिबलच नाही आहे. न्यूट्रॉन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शनच्या थ्रू हे होतात का नाही, का कारण न्यूट्रॉनवर काय चार्जेस नाही आणि चार्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शनच्या थ्रू इंटरॅक्ट होईल का नाही. इलेक्ट्रॉन डज नॉट इंटरॅक्ट थ्रू वीक इंटरॅक्शन. इलेक्ट्रॉन वीक इंटरॅक्शनच्या थ्रू इंटरॅक्ट करतो का नाही. इलेक्ट्रॉन वीक इंटरॅक्शनच्या थ्रू इंटरॅक्ट करतो का, यस, कारण इलेक्ट्रॉन वीक इंटरॅक्शनच्या थ्रू इंटरॅक्ट करतो. हे बरोबर आहे का, चुकीचं आहे, कारण इलेक्ट्रॉनमध्ये काय असतात वीक इंटरॅक्शन आहेत का नाही, इलेक्ट्रॉनमध्ये असतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन. न्यूट्रिनो इंटरॅक्ट थ्रू वीक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक चुकीचं आहे, कारण न्यूट्रिनो कशामुळे इंटरॅक्ट करतात, फक्त वीक इंटरॅक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शनमुळे इंटरॅक्ट करतात का नाही. क्वार्क इंटरॅक्ट थ्रू स्ट्रॉंग इंटरॅक्शन, येस बरोबर आहे, बट नॉट थ्रू वीक इंटरॅक्शन. मग या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे तुमचं, तर ऑप्शन डी. क्वार्क्स इंटरॅक्ट थ्रू स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स बट नॉट थ्रू वीक इंटरॅक्शन. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. द बेसिक प्रोसेस अंडरलेइंग द न्यूट्रॉन बीटा डिके इज. खालीलपैकी कोणती रिॲक्शन आहे की ज्या रिॲक्शनमध्ये बीटा डिके होतोय, कोणता, न्यूट्रॉन बीटा डिके. न्यूट्रॉन बीटा डिके म्हणजे न्यूट्रॉन कन्वर्ट होते. बघा आपल्याकडे रिॲक्शन माहिती आहे आपल्याला, न्यूट्रॉन इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रॉन प्लस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन हा लेफ्टॉन येतं, मग लेफ्टॉनच्या करस्पॉन्डिंग काय असायला पाहिजेत, अँटी इलेक्ट्रॉन. हा काय असेल मग, अँटी इलेक्ट्रॉन. आता न्यूट्रॉनचं कॉर्क कॉम्बिनेशन काय, न्यूट्रॉनमध्ये असतो अप डाऊन डाऊन. कॉर्क कंपोजिशन याचं काय आहे, अप अप डाऊन. इलेक्ट्रॉनचं तर इलेक्ट्रॉनच असेल आणि सोबत काय असेल, अँटी न्यूट्रिनो. तर हा यू हा एक डी कॅन्सल झाला, म्हणजे राईट हँड साईडला काय मिळेल तुम्हाला, डी इज कन्वर्टेड इंटू यू प्लस ई मायनस प्लस इलेक्ट्रॉन न्यूट्रिनो. मग ही रिॲक्शन असेल तुमची बीटा निगेटिव्ह डिकेची किंवा बीटा निगेटिव्ह डिके किंवा न्यूट्रॉन डिके. मग सो करेक्ट ऑप्शन कोणतं दिसतं असेल तुम्हाला, डी इज कन्वर्टेड इंटू यू प्लस इलेक्ट्रॉन प्लस अँटी न्यूट्रिनो. मग ऑप्शन काय तुमचं ए करेक्ट, जे की आपण इथे खाली काढलेले आहे, जे की आपण काय केलं खाली काढले. त्यानंतर मॅच द रिॲक्शन ऑन द लेफ्ट विथ असोसिएट इंटरॅक्शन ऑन द राईट. तर बघा इथे चार्ज कन्झर्व आहे, बॅरियन नंबर कन्झर्व आहे का, तर हा बॅरियन आहे का, हा बॅरियन नाही आहे, हा बॅरियन हा पण नाही आहे, बॅरियन नंबर पण कन्झर्व आहे. बट इथे बघा लेफ्टॉन नंबर कन्झर्व आहे, यामध्ये लेफ्टॉन नंबर पण कन्झर्व आहे, म्हणजे ही रिॲक्शन अलाउड आहे, ही सुद्धा रिॲक्शन अलाउड आहे आणि ही पण रिॲक्शन अलाउड आहे, कारण तीन रिॲक्शन अलाउडच दिलेले आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे की 2J ज्यामध्ये गामा फोटॉन्स इन्व्हॉल्व झालेले, म्हणजे सेकंड नंबरची रिॲक्शन ही कशा थ्रू असली पाहिजेत, तर सेकंड नंबरची रिॲक्शन ही ज्यामध्ये फोटॉन्स इन्व्हॉल्व होतो ते काय असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. म्हणजे 2 नंबरचेच जे 2 नंबरचे 2 असणारच ऑप्शन करेक्ट असेल, म्हणजे 2 नंबरची सेकंड पेअरवाला एक तर हे आहे आणि एक हे, म्हणजे तुमचं ऑप्शन सी आणि ऑप्शन डी काय झाली, इथून निग्लेक्ट झाले. ऑप्शन सी आणि ऑप्शन डी काय झाले, निग्लेक्ट. त्यानंतर ज्यामध्ये बघा ज्यामध्ये न्यूट्रिनो इन्व्हॉल्व होतात आपल्याला माहिती, ज्यामध्ये न्यूट्रिनो इन्व्हॉल्व होतात ते कशा थ्रू असतं, वीक इंटरॅक्शन. ज्यामध्ये न्यूट्रिनो इन्व्हॉल्व होते ते कशा थ्रू असतं, वीक इंटरॅक्शन. सो बघा 1 नंबरची पेअर बनते 3 सोबत, 2 नंबरची 2 सोबत आणि 3 नंबरची 1 सोबत असेल. मग तुमचं ऑप्शन एक आहे करेक्ट आहे, ऑप्शन एक आहे करेक्ट. आपण कसं केलं, लॉजिकली जे आपण इम्पॉर्टंट पॉईंट लिहिले होते ते इम्पॉर्टंट पॉईंटच्या अकॉर्डिंगच आपण लिहिलेले. इतकं सोपे क्वेश्चन्स असतात. तुम्हाला पेने चालण्याची गरज, कुठं कॅल्क्युलेशन केले का मी नाही, काय केलं फक्त जे इम्पॉर्टंट पॉईंट्स मला माहिती होते, जे मी तुम्हाला सांगितलेले होते त्या पॉईंटच्या आधारे काय केलं मी याचा आन्सर काढलेला आहे. त्यानंतर ओके ठीक, इतकेच क्वेश्चन्स होते. तर अशा पद्धतीने काय झालं तुमचा इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी कोणता पेपर सुरू आहे आपला, न्यूक्लिअर आणि पार्टिकल फिजिक्सचा पूर्ण पेपर काय झालाय तुमचा एंड. इथे काय झालं तुमचा न्यूक्लिअर आणि पार्टिकल फिजिक्स पेपर पूर्ण एंड झालेला आहे, द एंड. हा काय झालाय मग न्यूक्लिअर आणि पार्टिकल आपला इथे द एंड झालाय. आता नेक्स्ट आपण स्टार्ट करूया नवीन पेपर. इथे काय झालं आपला द एंड, इथे झाला द एंड. दुसऱ्या कलरच्या पेन लिहिलो आहे ना, काय झालं आपल्या इथे द एंड, द एंड. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला इथे न्यूक्लिअर आणि पार्टिकलचा सेक्शन व्यवस्थितपणे संपलेला आहे. मोठं अक्षर चांगले दिसते का, ठीक आहे. द नेचर, अरे मोठं अक्षर जरा व्यवस्थित दिसत आहे ना. आता नेक्स्ट लेक्चर जेव्हा आपण बनवू त्यावेळेस काय करू, थोडं
मोठं हँडरायटिंग काढू. ठीक आहे, आपल्याकडे स्लाइड्स भरपूर सारे आहेत ना, आपण हँडरायटिंग मोठं काढू जेणेकरून काय ते ठळकपणे दिसेल. ओके, अभ्यास करा जरा, टेस्ट द्या, काही अडचणी असतील तर विचारा. भेटूया मग आता नवीन सिरीजमध्ये. मी आपण इलेक्ट्रॉनिक्स किंवा EMT दोन्हीपैकी एक पेपर सुरू करू, ज्यापैकी जो असेल तो तुम्ही काय करायचा, एन्जॉय करायचा आहे. ओके, थँक्यू.